पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानात उतरलेले आहेत. आज परिवार मिलनच्या अंतर्गत ते शहरातले पदाधिकारी आणि कार्यकर्त्याशी चर्चा करतायत आणि याच दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष संजोग वागेरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका उषा वागेरे यांच्याशी सुद्धा ते चर्चा करणार आहेत. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा संजोग वागेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चाही रंगलेली आहे. तुम्ही शिवसेनेत आहात आणि पत्नी आज अजित पवारांची भेट घेणार आहे. नेमकं काय समीकरण आहे? ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक असं कुटुंब आहे की त्यांच्या वडील एका पक्षात, मुलगा एका पक्षात किंवा मुली एका पक्षात, ते एका पक्षात. तर आपल्याकडे पण देखील गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम करतो आहे आणि माझी पत्नी तिने माझ्याबरोबर कधी प्रवेश केला नव्हता आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणजे आदरणीय अजितदादांचं काम गेल्या अनेक वर्षापासून ती करते आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच आहे. आत्ताची लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार होता आणि तुमच्या विरोधात महायुतीचे श्रीरंग बारणे होते जे आत्ता खासदार आहेत. मग त्यावेळेला तुमच्या पत्नी उषा वागेरेंनी नेमकी कोणता धर्म पाळला या ठिकाणी? महायुतीचा धर्म पाळला की कुटुंबातला पतिधर्म पाळला? नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बॅलन्समध्येच त्या राहिल्या आणि त्यांनी कुठेही असं दुसऱ्या पद्धतीनं काम केलं नाही. तर त्यामुळं त्या आत्ता देखील त्याच पक्षामध्ये आहे. त्या पक्षात आहेत, परंतु आपण बघतोय की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये एक चांगलंच शिवयुद्ध जे आहे ते रंगलेलं आहे. कुटुंबात कुठलं शिवयुद्ध रंगतंय किंवा काटेवरची कसरत करावी लागते तुम्हाला? नाही, तसं काही नाही लागत करायला, कारण त्या त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करतो. तर तसं काही कुठं येत नाही. परंतु राजकीय ज्या वेळेला असा नेते येतात त्यावेळेला थोडासा पेच निर्माण होते तुमच्या समोर? नाही, आता कसं आहे, अजितदादांच्या बरोबर त्या कुटुंबाशी आमचे गेल्या अनेक वर्षापासून कौटुंबिक संबंध आहे. तर मध्यंतरी देखील पारदादा आले होते. तर ते दरवर्षीप्रमाणे गणपतीमध्ये येतात आणि ह्याही वर्षी ते आले होते. त्यामुळं तसं आमचं कौटुंबिक संबंध आहेत आणि ते राहणं पण गरजेचं आहे. तेच गणेशोत्सवाच्या दरम्यान पार्थ पवार आणि वागेरे कुटुंब यांच्यामध्ये एक डिनर डिप्लोमसी झाली. त्यावेळेपासूनच चर्चा रंगायला लागली की संजोग वागेरे पाटील हे पुन्हा एकदा मशालाईच्या हाती आता घड्याळ बांधणार आहेत. नाही, तसं काही नाही आहे. तूर्त तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहे आणि पारदादा यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या कौटुंबिक संबंधामुळेच आज गेल्या अनेक वर्षापासून ते गणपतीला येतात आणि ह्याही वर्षी ते गणपतीला आले होते आणि त्यामुळं ते दरवर्षीप्रमाणे येतात आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि ते राहणारच. आज आपण जाणार आहात अजितदादांना भेटायला? नाही, मी नाही जाणार. माझी मिसेस जाईल. मी त्या ठिकाणी नाही, परंतु आमचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देण्यासाठी काही आमची मंडळी जाते. खरं तर तुम्ही म्हणालात की कौटुंबिक हितसंबंध पवार कुटुंबीय आणि वागेरे कुटुंबियांचे आहेत. तर या दरम्यान अजितदादांशी तुमचं बोलणं होतच असेल? नाही, दादांशी एवढं नाही बोलणं होत, पण कामानिमित्तानं मी 1-2 वेळा दादांना भेटलो होतो. काही समस्या होत्या त्या आणि त्या समस्या घेऊन दादांच्याशी पण मी चर्चा केली. आत्ता कालसुद्धा एक्साईड बॅटरीचे काही कामगारांचे प्रश्न आहेत, तर त्या संदर्भात देखील दादांशी चर्चा केली. आता आधीपासून तुम्ही राष्ट्रवादीतच होता, आत्ता 2-3 वर्षात तुम्ही इकडे गेलेला आहात. तर मग या बोलण्याच्या दरम्यान अजितदादांनी काय तुम्हाला परत ये रे पाखरा परत घरी असं काही साकडं घातलं आहे का? नाही, तसं काही नाही, कारण दादांनाही माहिती आहे माझा स्वभाव, त्याच्यामुळं त्यांनी तसं काही बोलले नाही. पण आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही बदल दिसू शकतोय हे सगळं जे काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने? नाही, अजून महापालिका डिक्लेअर व्हायची आहेत. तर जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आहे. डिक्लेअर झाल्यानंतर बघूया काय होतं आहे. तर आगामी महानगरपालिका निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही आहे. तयारी सगळ्याच पक्षाकडनं चालू आहे. अजित पवारसुद्धा स्वतः मैदानात उतरले आहेत. शहरातले दौरे या ठिकाणी करतायत आणि संजोग वागेरे पाटील हेच म्हणत आहेत की एकदा महानगरपालिकेची निवडणूक लागू द्या, म्हणजे हे अजित पवार गटात परतण्याचे संकेत तर नाहीत ना, अशी चर्चा या निमित्तानं पुन्हा एकदा सुरू होणार आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.